नमस्कार. सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. आज आपण बनवणार आहोत पंजाबचा प्रसिद्ध असा नाश्ता आलू पराठा. त्याच्यासाठी मी 2 वाटी पीठ घेऊन घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घेत आहे. त्याच्यामध्ये एक पोहे खायचा चमचाभर तेल टाकायचं आहे. मी आपल्या अंदाजे पळीने टाकून घेत आहे. तर तुम्ही एक पोहे खायचा चमचाभर टाकायचा आहे 2 वाटी पिठाला आणि त्यात एकजीव करून त्याच्यामध्ये थोडं पाणी टाकून एकजीव करून घ्यायचं आहे आणि पीठ चांगलं मळून घ्यायचं आहे. चांगलं मऊसूत होईल असं दाबून दाबून पीठ मळून घ्यायचं आहे. हे बघा माझं पीठ मळून झालेलं आहे. याला आपण थोडं 5-10 मिनटं बाजूला ठेवूया आणि आपण गॅसवर बटाटे बॉईल करायला ठेवून दिलेले आहेत. 4 मध्यम आकाराचे बटाटे घेतलेले आहेत मी. याच्यामध्ये 4 ते 5 आलू पराठे होतात आणि आपल्याला बटाटे जास्त शिजू द्यायचे नाही आहेत. एकदम मऊसूत नाही करायचे. त्यांना मीडियम शिजवायचे आहेत जेणेकरून त्यांना पाणी सुटणार नाही. आता आपण बटाटे मी बॉईल केल्यानंतर थंड करून घेतलेले आहे आणि त्याची साल काढून घेत आहे. आपल्याला सर्व बटाट्यांची साल काढून घ्यायची आहे. हे बघा. आणि बटाटे जास्त शिजले तर आलू पराठे व्यवस्थित लाटता येत नाही आपल्याला, म्हणून आपल्याला बटाटे जास्त शिजवायचे नाही आहेत आणि खूप कमी पण नाही शिजवायचे. हे बघा, सगळी साल काढून घ्यायची आहे आपल्याला बटाट्यांची आणि ज्याने सगळं काढून घ्यायचं आहे. त्या बटाट्यांची साल थोडीफार जी कुठे लागलेली राहत असेल ती सगळे काढून घ्यायचे. सगळ्या बटाट्यांची साल मी काढून घेत आहे. बघा, त्या बटाट्यांना काही लागलेलं असतं तेही काढून घ्यायचं आहे आपल्याला. आणि सगळे बटाटे सोलून झालेले आहेत माझे. हे बघा, सगळे बटाटे सोलून झाल्यानंतर आपल्याला मॅशरने मॅश करून घ्यायचं आहे. तुम्ही किसणीनेही किसू शकतात. मी पण मॅशरने मॅश करून घेत आहे. चांगलं मॅश करून घ्यायचं आहे आपल्याला. मोठे तुकडे राहू द्यायचे नाही आहेत. माझे बटाटे मॅश झालेले. आपण बटाट्यामध्ये टाकण्यासाठी मसाला बनवून घेऊया. मी चॉपर घेऊन घेतलेले आहे आणि 2 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत आणि त्या मोठे चिरून चॉपरमध्ये टाकून घेतलं. 2 मध्यम आकाराचे कांदे घेतले, त्यांचे बी मोठे तुकडे करून चॉपरमध्ये टाकून घेतलेले आहे. कोथिंबीर घेतलेली आहे. कोथिंबीर तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकतात, जास्त कमी तुम्हाला जेवढी आवडत असेल तेवढी. मग मी कोथिंबीर घेऊन घेतली आहे, ती पण टाकून घेतली चॉपरमध्ये. आणि आता मी त्याच्यामध्ये कसुरी मेथी टाकून घेत आहे थोडीशी. तुम्ही मसाल्यामध्ये पण टाकू शकतात, पण मी चॉपरमध्येच टाकून चॉप करून घेते. ते सगळं एकजीव होऊन जातं ते, म्हणून मी चॉपरमध्ये टाकून चॉप करून घेते. सगळं बारीक होऊन जातं चॉपरमध्ये मस्त. तुम्हाला जर बारीक चिरता येत असेल तर तुम्ही चाकूनही चिरू शकतात. चॉपरमध्ये पण खूप छान बारीक होऊन जातं. हे बघा, किती छान असं बारीक होऊन गेलेलं आहे एकदम. याच्याने आलू पराठे छान लाटल्या जातात आणि ते मध्ये येत नाही, वरती येत नाही ते पातीच्या वर. आपण आता हे सगळं सारण बटाट्यामध्ये टाकून घेऊ. हे बघा, चॉपरमधलं सगळं सारण आपल्याला बटाट्यामध्ये मॅश केलेल्या बटाट्यांमध्ये टाकून घ्यायचं आहे. हे बघा, सगळं काढून घ्यायचं आपण, वाया जाऊ द्यायचं नाही. सगळं काढून घेतलेलं आहे. आता आपण याच्यामध्ये मसाले टाकून घेऊया. सगळे चवीनुसार मीठ टाकून घेऊया आपण आधी आणि मग त्याच्यामध्ये थोडंसं चाट मसाला टाकून घेतलेला आहे मी. चाट मसाला नसेल तर तुम्ही स्किप करू शकतात. जिरे पावडर टाकून घ्यायचं आहे. जिरे पावडर टाकाच तुम्ही, त्याच्यामध्ये छान चव लागते. सर्व मसाले टाकून घ्यायचे. धना पावडर टाकलेला आहे मी 1 चमचाभर. 1.5 चमचा तिखट टाकून घेत आहे मी याच्यामध्ये. तुम्हाला तिखट किती पाहिजे, कमी जास्त तुम्ही तुमच्या अंदाजे टाकू शकतात. हे बघा, आता आपण सगळे मसाले टाकून झालेलेच आहेत माझे. सगळे मसाले टाकले मी. तुम्हाला अजून काही त्याच्यामध्ये वेगळा मसाला टाकायचा असेल तर तुम्ही टाकू शकतात. हे बघा, आणि त्यांना सगळ्यांना एकजीव करून घ्यायचं आहे मस्तपैकी. व्यवस्थित असं खालीवर करून सगळं एकजीव करून घ्यायचं आहे. मसाला एकजीव करायचा मस्त. मोठे तुकडे असतील तर त्यांना पण बोटांनी थोडं दाबून घ्यायचं आहे. आता आपण पराठे लाटायची तयारी करून घेत आहोत. गॅस चालू करून मी त्याच्यावर तवा ठेवून घेतलेला आहे. पोळपाट
घेऊन घेतलेलं आहे मी. लाटणं, तेल असं वगैरे सगळं तयारी करून घेतलेली आहे. पोळपाट पुसून घ्यायचं आहे आपल्याला आधी आणि त्याच्यावर तेल लावून घ्यायचं आहे. हे बघा, चांगलं तेल लावून घ्यायचं आणि जे पीठ आपण मळून ठेवलेलं होतं ते आपण पोळपाटवर काढून घेणार आहोत आणि त्याला चांगलं मळून घ्यायचं आहे. पिठाला मऊसूत असं करून घ्यायचं आहे. हे पीठ पोळीच्या पिठापेक्षा थोडं मऊ असतं, ज्याने पराठा चांगला लाटला जातो. हे बघा, असं बोट टोचल्या जातं आहे त्याच्यामध्ये. छान असं पीठ करून घ्यायचं आपल्याला. आणि आपण आता एक गोळा काढून घेतला आहे. त्याचा आपण चांगलं चोळून त्याला आणि मस्त गोळा करून घेऊ आपण. तुम्हाला कसं छोटा मोठा पराठा लाटायचा आहे तसा तुम्ही छोटा मोठा गोळा घेऊ शकतात. हे बघा, आपण त्याची पाती करून घेणार आहोत वाटीसारखी. गॅस कमी जास्त करत राहायचा आहे, नाही तर आपलं तयारी होस तोपर्यंत तवा जास्त तापून जाईल, म्हणून थोडा गॅस कमी करून द्यायचा. हे बघा, आणि त्या पातीमध्ये सारण खूप जास्त भरायचं आहे. थोडं कमी सारण भरलं तर पराठा चांगला लागत नाही. आणि हे बघा, त्याचे सगळं तोंड आपण खाली ठेवून घ्यायचं आणि सगळं तोंड बंद करून घ्यायचं आहे. हे बघा, असं एकत्र करून घ्यायचं आहे आणि दाबून घ्यायचं आहे सगळीकडनं. आणि आता आपण पराठा छानपैकी लाटून घेऊ. हे बघा, सगळीकडे दाबून घ्यायचं आहे पीठ लावल्यानंतर पण, आणि पराठा लाटून घ्यायचा आहे. बघा, तुम्ही जर बटाटे जास्त वाफवले तर ते बटाटेचं सारण सगळं पराठ्याच्या बाहेर निघतं आणि आपल्याला पराठा लाटता येत नाही. हे बघा, छान असा पराठा लाटून घ्यायचा आहे. मी मोठेच पराठे लाटते. हे बघा, आणि थोडं सारण कुठून निघत असेल तर ते आपल्याला व्यवस्थित करून घ्यायचं. पराठा लाटून झाला आहे. आता आपण ताव्यावर टाकून घेऊ आणि जे थोडं दाबून वगैरे घेऊया कुठून निघत असेल तर. पराठा चांगला होऊ देऊया. आपण परत एक गोळा घेऊन घेतलेला आहे, त्याला पण व्यवस्थित पाती बनवून त्याच्यामध्ये मसाला भरून घेऊया आपण. हे बघा, व्यवस्थित असं गोळा करून छोटा तुम्हाला जसा पाहिजे असेल तसा गोळा घ्या आणि अजून एक आपण पाती बनवून घेऊ. हे बघा, छान अशी वाटीसारखी पाती करायची असते. हे बघा, आपण आता बघून घ्यायचा आहे आपला पराठा कसा झाला. जर एक बाजू चांगली झाली असेल तरच परतायची आपण. मी आता गॅस मोठा करून दिला आहे. एक बाजू चांगली होऊ द्यायची, नंतरच पराठा परतायचा. हे बघा, आपली एक बाजू चांगली झालेली आहे. आपण त्याच्यावर आता तेल टाकून घेऊया. सगळीकडे तेल लागेल असं टाका. तुम्ही याच्यामध्ये बटरही टाकू शकतात, बटरही लावू शकतात वरून, पण मी तेल लावून घेत आहे. छान असं बघा, व्यवस्थित असं तेल लावून घ्यायचं आहे आपल्याला. हे मस्त दोघी बाजूंनी खरपूस असा लालसर करून घ्यायचे पराठे मस्त. हे बघा, व्यवस्थित उन्हातलीनी सगळीकडे लावून घ्यायचं. तुमच्याकडे ब्रश असेल तर तुम्ही ब्रशने लावू शकतात किंवा चमच्यानी पण, पोहे खायच्या चमच्यानी तुम्ही लावू शकतात. तुम्हाला जसं लावता येईल तसं लावा. आणि सगळ्याकडनं पराठा दाबून घ्यायचा आहे, म्हणजे तो कच्चा राहणार नाही. दोघी बाजू चांगली लाटून शेकून घ्यायची आहे व्यवस्थित. हे बघा, आपला पराठा तयार झाला आहे छान. आता आपण जी पाती घेतलेली होती तिच्यामध्ये मसाला भरून घेतलेला आहे आणि तिचा पण गोळा तयार करून घेतला आहे. आणि आता तो लाटून घेऊया पीठ लावून. हे बघा, छान असा लाटून घ्यायचा आहे आपल्याला पराठा. छान लाटल्या जातात आपले पराठे. जर तुम्ही बटाट्याचं सारण व्यवस्थित केलं तर पराठे छान लाटले जातात. आणि पीठ पण चांगलं मळा तर पराठे एकदम चांगले होतील. आता मी पराठा टाकून घेतलेला आहे तव्यावर. एक बाजू चांगली शेकून झालेली आहे, त्याला परतून घेतलेलं आहे. आता आपण तेल लावून घेऊया पराठ्याला. माझी रेसिपी जर तुम्हाला आवडत असतील तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका. उन्हातलीनी आपण सगळीकडे तेल लावून घेणार आहोत. हे बघा, सगळीकडे तेल लावून घ्यायचं आहे आपल्याला आणि परत परतवून घेऊ. आणि दुसरी बाजूला पण तेल लावून घ्यायचं आहे छान. चमच्याने सगळीकडे तेल टाकून घ्यायचं आहे आपल्याला.
आणि व्यवस्थित असं पसरवून घ्यायचं आहे पराठ्यावर सगळ्या बाजूनी आणि मस्त लालसर होऊ द्यायचा आहे पराठा. खूप पण नाही त्याला चटकवायचा आणि खूप कच्चाही नाही राहू द्यायचा. दाबून घ्यायचं आहे आपल्याला सगळीकडनं आणि मस्त शेकून घ्यायचं आहे त्याला पराठ्याला. हे बघा किती छान असा पराठा शेकून होऊन जातो आपला. लवकर उतरवण्याची घाई करायची नाही पराठ्याला, चांगला होऊ द्यायचा त्याला मस्त लालसर. मग त्याची पाती पण छान लागते खायला. पूर्ण पराठा छान लागतो खायला. हे बघा हे पराठे तुम्ही चटणीसोबत, दह्यासोबत किंवा टमॅटो सॉससोबत खाऊ शकतात. बघा खूप छान लागतात. घरी करून बघा, खूप टेस्टी लागतात ते. आपण बाहेर गेल्यावर आपली इच्छा खूप असते आलू पराठे खायची, पण तिथं खूप महाग असतात. तुम्ही जर घरी बनवलात तर पोटही भरतं आणि मनही भरतं मस्तपैकी. बघा माझे 4 बटाट्यांमध्ये 4-5 पराठे तयार होतात. ही आपली डिश तयार झाली. नमस्कार.